हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या आजच्या मॉर्निंग रुटीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ रेग्युलर टाकायला जमत नाही कारण कृष्णा अजून लहानच आहे. ती सई स्कूलला जाते त्यावेळेलाच उठून बसते आणि तिच्यामध्येच पूर्ण दिवस कसा जातो समजतच नाही मला. तर मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करते. शूट केला तर तो एडिट करायला मला वेळ लागतो. खूप प्रॉब्लेम्स येतात. ज्या नवीन मॉम आहेत त्यांना माझे प्रॉब्लेम्स नक्कीच सकाळी 6 वाजता माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि सईची शाळा नुकतीच सुरू झालेली आहे. तर पहिले मला सईचं टिफिन करावं लागतं, त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं आवरावी लागतात. आणि सईचं टिफिन ज्या वेळेला म्हणजे सईचं स्कूलचा टायमिंग असतो त्याच वेळेला नेमकं पाणी पण येत असतं, त्यामुळं खूप धावपळ होते. आणि त्याच टायमाला कृष्णासुद्धा उठलेली असते. कृष्णा सई दीदीला बाय करायला रोज असतेच, त्यामुळे मला माझी कसरत खूप होते. तसे घरामध्ये मदत करणारे आहेत तरीसुद्धा. सईचा टिफिन वगैरे भरून दिला, मी पाण्याची बॉटल भरून दिली आणि सई स्कूलला जायला तयारच होत होती. एका साईडला कृष्णा उठलेली, कृष्णाचा गोंधळ वेगळा चालू होता. सई स्कूलला जायला निघाली. सईला मी व्हॅन वगैरे काही लावलेली नाही आहे, तेच तिला स्कूलमध्ये सोडवतात. त्याच्यानंतर लगेच पाणी आलं. पाणी ऑलरेडी आलेलंच होतं, पाईप लावून ठेवलेलं मी. नंतर मी थोडं जाऊन पाणी भरलं आणि पाणी भरून झालं. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्याच्यानंतर एक छोटंसं मॉर्निंग रुटीन आहे माझं. हे मॉइश्चरायझर लावायचं, परत हे लिप बाम आहे, खडीचं लिप बाम आहे आणि बेला विटाचं परफ्यूम थोडंसं आपलं नाही म्हणून, आणि मोस्ट इम्पॉर्टंट टिकली. थोडं बेसिक रुटीन फॉलो करते मी रोज. फ्रेश वाटतं थोडंसं. तसाही दिवसभर आपल्याला वेळ मिळत नाही, दिवस कसा जातो निघून समजत नाही. सकाळची सई स्कूल गेल्याच्या नंतर नाश्त्याची तयारी. एका साईडला दूध तापायला ठेवलं आहे, दुसरीकडे चहा करायला ठेवला आहे. सोबतच कृष्णाला पण भूक लागलेली, त्यामुळे तिच्या नाश्त्याची तयारीसुद्धा तिथेच करत होते. कृष्णाला सकाळी नाश्त्यासाठी मी मखाण्याचं सेरेलॅक केलेलं आहे. तर त्या हेल्दी रेसिपीचा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच करणार आहे, सो तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. आणि हे मी सेरेलॅक तयार करत आहे तिला खाण्यासाठी. तर ऑलमोस्ट मी 2 ते 2.5 चमचे तिला चारते घेते आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा गूळ टाकते, म्हणजे त्याला जरा गोडवा येतो. आणि गाईचं दूध मिक्स करून छान त्याची पेस्ट करून सकाळी तिला भरवते मी. सोबतच माझा चहा इथं उकळत आहे. मी तिला भूक लागलेली, त्यामुळे ती माझ्या मागेच फिरत होती. तिचं खाण्याचं तयार होतच होतं. तिला जेव्हा भूक लागते तेव्हा ती खूप किरकिर करते. म्हणजे मला असं वाटतं कृष्णा माझी मुलगी खूप फूडी आहे, तिला खायला खूप आवडतं. पोट भरलं असेल ना तर ती खेळत राहते, आणि जर भूक लागली असेल तर मग रडत राहते. कृष्णाला सकाळी नाश्ता भरवताना खूप मजेशीर असे क्षण अनुभवायला मिळतात. तिच्या छोट्या छोट्या खोड्या करते, गमती करते, त्याच्यामुळे सकाळ इतकी आनंददायी, इतकी मस्त जाते. मी तिला भरवण्याचा प्रयत्न करते आहे, पण तिला खायचं नाही आहे. खाताना एवढे नखरे करते, अक्षरशः मला तिला धरून भरावं लागतं.
तिला खेळायचं आहे आणि मला तिला भरवायचं आहे. हे आमचं रोजचं रुटीन ठरलेलं आहे. हे रोजचं चालूच असतं. त्याच्यानंतर मी सकाळी आमच्या नाश्त्याची तयारी सुरू केली. नाश्त्याला आम्ही मस्त पोहे केले.